नमस्कार मंडळी, आजचा टॉपिक आहे डिवोर्सवर नेमका खर्च किती येतो. चला तर मग सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करते, डिवोर्स केसची कोणतीही रक्कम ही फिक्स नसते, ती त्या केसवर अवलंबून असते. पॉइंट 1, म्युच्युअल डिवोर्स म्हणजेच दोघांचं जर अग्रीमेंट असेल तर सर्वात कमी खर्च येतो, साधारणतः 10,000 पासून 50,000 पर्यंत, कारण केस ही सिंपल आणि फास्ट असते. पॉइंट दुसरा, कंटेस्टेड डिवोर्स आणि अग्रीमेंट नसेल तर यामध्ये खर्च जास्त होतो. यामध्ये अंदाजे खर्च 50,000 पासून ते 2 लाखापर्यंत जाऊ शकतो, कारण हिअरिंग जास्त, टाइम जास्त आणि प्रोसेस लांब असते. पॉइंट तिसरा, प्रत्येक लॉयरची फीज ही वेगळी असते, कारण एक्सपिरियन्स प्लस सिटीनुसार फीज बदलते. पॉइंट चौथा, कोर्ट चार्जेस. कोर्टमध्ये कोर्ट फायलिंग केसेसचा खर्च जास्त नसतो, पण बाकी एक्सपेन्सेस ऍड होतात. पॉइंट पाचवा, एक्स्ट्रा खर्च. डॉक्युमेंट्स, नोटरी, फोटोकॉपी, ट्रॅव्हल आणि हे छोटे छोटे खर्च पण अक्युमुलेट होतात. एक इम्पॉर्टंट टिप देते, जितका डिस्प्यूट कमी तितका खर्च कमी. म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल तर पैसा आणि वेळ दोन्हीही वाचतात. यामध्ये कन्क्लुजन काय आहे, डिवोर्स चीप किंवा एक्सपेन्सिव्ह नाही आहे, तो तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड करतो. लीगल नॉलेज असेल तर तुम्ही स्मार्ट डिसिजन घेऊ शकता. आशा करते आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी माहितीपूर्ण ठरला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि अशा सोप्या लीगल माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.